वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. गोहत्या बंदीमुळे शेतकरी अडचणीत सापडला असतानाच डोंगरगण घाटात माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार उघडकीस आलाय. घाटातील पहिल्या वळणाजवळ अज्ञात शेतकऱ्यांनी संकरित गोऱ्हे आणि वासरे आणून सोडल्याचे समोर आलेत. अन्न पाण्याअभावी ही वासरे जीवाच्या आकांताने ओरडत असून हे दृश्य पाहून वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गोहत्या बंदीमुळे संकरित गाय वासरे कसाईखान्याकडे नेण्यावर निर्बंध आले, पण त्यांच्या संगोपनासाठी शासनाकडे कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. संघटनांचा आरोप आहे की गोहत्या बंदीमुळे शेतकरी नाईलाजाने वासरे डोंगरदऱ्यात सोडून देत आहेत. यावर उपाय म्हणून अनुदानित गोशाळा उभारून शेतकऱ्यांना अधिकृतपणे वासरे तिथे सोडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी होते. दरम्यान राज्यात असलेल्या अनेक गोशाळा केवळ अनुदान मिळवण्यासाठीच सुरू असल्याचा गंभीर आरोप शेतकरी वर्गातून केला जात आहे. भाकड पशुधन आणि गोऱ्हे दाखल करून घेण्यास गोशाळांकडून सर्रास नकार दिला जात असल्याचे वास्तव समोर येते. डोंगर भागात सोडलेली वासरे बिबट्यांची शिकार ठरत असून बिबट्याच्या तोंडाला वासरांचे रक्त लागल्याने आता गावातील गोठ्यांवरही बिबट्यांचे हल्ले वाढू लागलेत. गोहत्या बंदीमुळे निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीची प्रशासन आणि शासनाने तातडीने दखल घ्यावी, अन्यथा अशा अमानुष घटना आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, राहुरी.